आणि हा मूवीचा सर्वात मोठा नेगेटिव्ह पॉइंट आहे, म्हणजे कोणत्याच ऍक्टरनी स्वतःच्या मनापासून किंवा चांगली ऍक्टिंग केलेली नाहीये. तर मूवीच्या सर्वात पहिल्या पॉझिटिव्ह पॉइंट बद्दल बोलायचं झालं ना, तर ते म्हणजे मूवीचं सेट डिझाईन. त्या बजेटमध्ये मी बोलेल की मराठी मूवी मधला आतापर्यंतचा सर्वात चांगला सेट मी बघितलाय. लिटरली मला पूर्ण मूवीमध्ये कुठेच हसू आलं नाही. पण ठीक आहे, जर मूवी कॉमेडी नाहीये तर मूवीची सिरियसनेस तरी फील व्हायला पाहिजे. तर मूवीची सिरियसनेस पण कुठेच फील होत नाही. तर मी जस्ट बघितलाय घाबाडकुंड आणि मूवीला जर एका शब्दात रिव्ह्यू करायचं झालं ना, तर मी एवढंच बोलेल की मेकरचं इंटेन्शन खूप चांगलं होतं, बट त्यांना ती गोष्ट नीट एक्झिक्यूट करता आली नाहीये. तर या व्हिडिओमध्ये आपण ओव्हरऑल डिस्कस करणार आहोत की मूवीबद्दल कोणत्या गोष्टी चांगल्या आहेत आणि कोणत्या गोष्टी निगेटिव्ह आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मूवीच्या सर्वात पहिल्या पॉझिटिव्ह पॉइंट बद्दल बोलायचं झालं ना, तर ते म्हणजे मूवीचं सेट डिझाईन. म्हणजे मी असं बोलेल की मेकर्सनी पूर्ण मेहनत फक्त सेट डिझाईन वरच केली आहे. कारण मूवीमध्ये विहिरीच्या आतमध्ये जो सेट आहे ना, तो खूप चांगल्यारीत्या बनवला गेलाय. आणि जेवढं मूवीचं बजेट आहे 10 ते 12 करोड, त्या बजेटमध्ये मी बोलेल की मराठी मूवी मधला आतापर्यंतचा सर्वात चांगला सेट मी बघितलाय. आणि यासोबत जर मूवीचा सेकंड पॉझिटिव्ह पॉइंट बद्दल बोलायला गेलं ना, तर ते म्हणजे मूवीचं व्हीएफएक्स डिपार्टमेंट. म्हणजे एवढा कमी बजेटमध्ये काही जागी व्हीएफएक्स खूप चांगला आहे. आता या दोन गोष्टी सोडल्यास मूवीमध्ये कोणतीच गोष्ट पॉझिटिव्ह नाही आहे, सर्व गोष्टी निगेटिव्हच आहेत. तर मूवीच्या सर्वात पहिल्या निगेटिव्ह पॉइंट बद्दल बोलायला गेलं तर ते म्हणजे मूवीची कास्टिंग. आणि हा मूवीचा सर्वात मोठा निगेटिव्ह पॉइंट आहे, म्हणजे कोणत्याच ऍक्टरनी स्वतःच्या मनापासून किंवा चांगली ऍक्टिंग केलेली नाहीये. म्हणजे लिटरली देवदत्त नागे आणि कुशल बद्रिकेकडे बघून मला असं वाटत होतं की देवदत्त नागे टीव्ही सिरियल सारखी ऍक्टिंग करताय. म्हणजे खूप कमी एक्सप्रेशन, खूप कमी एफर्ट्स. आणि कुशल बद्रिकेकडे बघून मला लिटरली चला हवा युद्धाचे स्किट आठवत होते. म्हणजे मूवीच्या कोणत्याच ऍक्टरनी, म्हणजे साईड ऍक्टर असो किंवा लीड ऍक्टर असो, कोणत्याच ऍक्टरनी जास्त एफर्ट्स टाकलेले नाहीयेत. आणि ती गोष्ट मूवी बघून इझिली समजून येते. आता मूवीच्या सेकंड निगेटिव्ह पॉइंट बद्दल बोलायचं झालं तर ते म्हणजे मूवीचं वर्ल्ड बिल्डिंग. मूवीचं वर्ल्ड तुम्हाला कुठेच रिअल फील होणार नाही. कारण पूर्ण मूवीमध्ये, म्हणजे मूवीच्या स्टार्टिंगला किंवा एंडिंगला मेकर्सनी मूवीच्या वर्ल्डला कुठेही एस्टॅब्लिश केलं नाही. म्हणजे ते कोणत्या गावात घडतंय किंवा ती विहिरीचं लोकेशन काय आहे, आजूबाजूचं गाव काय आहे, कुठेच मेकर्सनी नीट रिव्हील केलेलं नाहीये. आणि त्याचमुळे मी मूवीच्या वर्ल्ड सोबत कुठेच कनेक्ट नाही करू शकलो. आता मूवीचा तिसरा निगेटिव्ह पॉइंट बोलायला गेलं तर ते म्हणजे मूवीची कॉमेडी. लिटरली मला पूर्ण मूवीमध्ये कुठेच हसू आलं नाही. आता हा पॉइंट बघून तुम्ही बोलाल की मूवी तर कॉमेडी नाहीये. पण ठीक आहे, जर मूवी कॉमेडी नाहीये तर मूवीची सिरियसनेस तरी फील व्हायला पाहिजे. तर मूवीची सिरियसनेस पण कुठेच फील होत नाही. आणि मूवीचा चौथा निगेटिव्ह पॉइंट म्हणजे मूवीची स्टोरी. म्हणजे मूवीची स्टोरी कुठेच तुम्हाला इमोशनली कनेक्ट होत नाही. आता मी मूवी बद्दल स्पॉइलर देत नाही, बट मूवीच्या क्लायमॅक्सला जेव्हा भूत रिव्हील होतं ना, किंवा जे कॅरेक्टर आहे जे भूत आहे ते रिव्हील होतं किंवा त्याची बॅक स्टोरी रिव्हील होते ना, ती गोष्ट सुद्धा तुम्हाला इमोशनली बिलकुल कनेक्ट करू शकत नाही. तर ओव्हरऑल माझ्यासाठी मूवी खूप ऍव्हरेज होता. म्हणजे ऍक्टिंग पण ऍव्हरेज होती, मूवीची स्टोरी पण खूप ऍव्हरेज होती आणि बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा खूप ऍव्हरेज होतं. पण ऑफकोर्स मूवी बद्दल प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं. आणि मी एवढंच बोलेल की मराठीमध्ये पहिल्यांदा कुणीतरी काहीतरी नवीन करायचा ट्राय केला आहे, तर नक्कीच मूवीला थिएटरमध्ये जाऊन बघा. आणि मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा की तुम्हाला मूवी कसा वाटला ते. आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.